नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ज्या महिला जानेवारीच्या हप्त्यापासून वंचित आहेत, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना ₹1,500 अजूनही त्यांच्या खात्यामध्ये आलेले नाही. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. आता बऱ्याचशा महिलांना जानेवारीचे पैसे मिळालेले आहेत, पण थोड्याफार महिला अशा आहेत, की ज्यांना जानेवारीचा हप्ता अजूनही आलेला नाही. आणि जर तुम्हालाही पैसे मिळाले नसतील, तर तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला समजून जाईल, की अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळालेले नाहीत. तसेच ज्या महिलांना जानेवारीचे पैसे आलेले आहेत, त्यांनी सुद्धा आपलं नाव आणि आपला जिल्हा लिहायचं आहे आणि सांगायचं आहे, की तुम्हाला पैसे आलेले आहेत की नाही. म्हणजे आपल्याला समजेल, की कोणत्या जिल्ह्यामध्ये आता पैसे आलेले आहेत. आता ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही, त्यांना पैसे कधी मिळणार, तसेच त्यांचे पैसे मिळणार आहेत की नाही, किंवा इथून पुढे त्यांना पैसे मिळणे कायमचेच बंद तर होणार नाही ना? आणि आता इथून पुढे त्यांनी काय करायचे म्हणजे पैसे लवकरात लवकर येतील, याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचंय. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचं कारण काय असू शकतं, की ज्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता आलेला नसेल, तर त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे तुमचं बँक अकाउंट डी-बी-टी असेल तरच तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे येतात. म्हणजेच जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटशी जोडलेले असेल तरच तुम्हाला पैसे येतात. पण जर तुमचे पाठीमागचे 6 हप्ते आलेले आहेत, फक्त 7वा हप्ता आलेला नाही, तर तुमचं बँक अकाउंट डी-बी-टी आहे. मग आता जानेवारीच्या हप्त्याला काय अडचण आहे? तर यासाठी असाही प्रॉब्लेम असू शकतो, की ज्या महिलांचे जानेवारीचे पैसे आलेले नाहीत, त्या महिला संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थी असतील, तर त्यांना हे पैसे मिळणार नाही. तसं शासनाच्या पोर्टलवर सुद्धा ही माहिती दिलेली आहे. आता राहतो विषय ज्या महिलांना संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत नाहीत आणि त्यांनी लाडक्या बहीण योजनेचा अर्ज केलेला आहे. मग अशा महिलांना पैसे अजूनपर्यंत का आले नाहीत? तर मित्रांनो, काळजी करायचं कोणतेही कारण नाही. जर का तुम्ही या दोन्ही योजनांमधील कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाल, तर येत्या 2 ते दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचे सगळे पैसे शासन जमा करणार आहे. बऱ्याच ठिकाणी सर्व्हरचा इश्यू येतो किंवा बऱ्याच काही अडचणी असू शकतात. त्यामुळे काही महिलांचे पैसे ट्रान्सफर करायचे थांबले आहेत. आता आजही बऱ्याचशा महिलांना पैसे जमा करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, काळजी करायचं कोणतेही कारण नाही. लवकरात लवकर म्हणजे 1 ते 2 ते 3 दिवसामध्ये राहिलेल्या महिलांचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा होणाऱ्या पैशांचे किंवा तुमच्या जर का सरकारी योजना असतील, तर सरकारी योजनेच्या नवनवीन अपडेट जर तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळवायचे असतील, तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याच पद्धतीने डिस्क्रिप्शनमध्ये WhatsAppची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊनही तुम्ही आपल्या WhatsApp ग्रुपवर जॉइन होऊ शकता. धन्यवाद.